देशातलं जेनझी आंदोलन नुकतंच कुठं शांत होतंय असं वाटत होतं। रस्त्यावर उतरलेल्या त्या तरुणाईच्या आंदोलनाची चर्चा अजूनही शमलेली नव्हती। इतक्यात दुसऱ्या आंदोलनाचा स्फोट झालाय। यावेळी रस्त्यावर देशाचा बळीराजाच उतरलाय। हजारो शेतकरी हातात लाठ्या काठ्या, पाठीवर राशन पाण्याचं गाठोडं आणि डोळ्यात राग घेऊन थेट राजधानी भोपाळमध्ये बळीराजा शिरलेत। त्यांचं टार्गेट आहे थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान। होय, थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालायला एमपीचा शेतकरी पायी निघालाय। पण शेतकरी थेट मुख्यमंत्र्यांच्या घरालाच घेराव घालायला का निघालेत? शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी किंवा कृषी भवनासमोर आंदोलन का नाही केलं? मध्य प्रदेशमध्ये नेमकं घडतंय तरी काय? याचे देशाच्या राजकारणावर नेमके काय पडसाद उमटू शकतात याचाच सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रसाद आणि तुम्ही पाहतायत न्यूज 18 मराठी। या हंगामात मध्य प्रदेशात मुगाचं प्रचंड उत्पादन झालं। तब्बल 8,06,000 मेट्रिक टन मूग मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांच्या घरात आला। नियमानुसार सरकारने हा सर्व मूग 8,768 रुपये प्रति क्विंटल या हमीभावानं खरेदी करणं गरजेचं होतं। पण सरकारने काय केलं? सरकारने खरेदीवर 25% मर्यादा लादली आणि खरेदीचं टार्गेट ठेवलं फक्त 4,54,000 मेट्रिक टन। याचा अर्थ निम्मा मूग शेतकऱ्यांना सरकारी केंद्रावर विकताच येत नव्हता। परिणामी उरलेला माल शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या घशात कवडीमोल घालावा लागला। तरीही शेतकऱ्यांनी लगेचच आंदोलनाचा मार्ग स्वीकारला नाही। त्यांनी सरकारला मूग घेण्याची विनंती केली। गेल्या 20 दिवसांपासून शेतकरी संघटना, स्थानिक अधिकारी, कृषी विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे चक्रा मारत होत्या। पण प्रशासनानं काय केलं? शेतकऱ्यांच्या अर्जाकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं। आता स्थानिक पातळीवर कुणीच ऐकायला तयार नाही हे स्पष्ट झाल्यावर संयुक्त किसान मोर्चाच्या छताखाली 19 शेतकरी संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचाच निर्णय घेतला। ठरल्याप्रमाणे नर्मदापुरमच्या सेठानी घाटावरून हजारो शेतकऱ्यांची किसान पदयात्रा निघाली। ओबेदुल्लागंज आणि मंडी दीप पार करत हा जनसागर भोपाळच्या वेशीवर येऊन धडकला। प्रशासनानं शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। रस्त्यावर 7 पदरी लोखंडी बॅरिकेड्स उभारले गेले। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। शाळांनाही सुट्ट्या दिल्या गेल्यात। पण शेतकऱ्यांनी हे सगळे अडथळे तोडून भोपाळच्या सावरकर सेतू परिसरात थेट प्रवेश केला आणि तिथंच ठिय्या आंदोलन सुरू झालं। विशेष म्हणजे शेतकरी काही 2 तासांच्या आंदोलनासाठी तिथं आले नव्हते। ते सोबत आठवडाभराचं राशन, स्वयंपाकाची भांडी आणि अंथरूण पांघरून घेऊन आले होते। शेतकऱ्यांनी सावरकर सेतूजवळच चुली पेटवल्या आणि तिथंच शेतकऱ्यांची दालबाटीही शिजली। रस्त्यावरची ही दृश्य पाहून भोपाळपासून दिल्लीपर्यंत यंत्रणा हादरली। परिस्थिती बिघडत असल्याचं दिसताच राज्याचे कृषी मंत्री ऐदल सिंह कसाणा यांनी तातडीनं दिल्लीत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहिलं। लवकरात लवकर मूग खरेदी करण्याचं उद्दिष्ट वाढवा, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी माहिती त्यांनी कृषी मंत्र्यांना दिली। पण शेतकरी अजूनही ठाम आहेत। आम्हाला कागदी पत्र दाखवू नका, तर 100% मूग खरेदीचा थेट निर्णय द्या, नाहीतर मुख्यमंत्र्यांचं घर दूर नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। विशेष म्हणजे हा राग फक्त आता मध्य प्रदेश पुरताच मर्यादित राहिला नाहीये। पंजाब हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर कायदेशीर MSP साठी शेतकरी आजही रस्त्यावर उतरलेत। महाराष्ट्रात कांदा निर्यात बंदी आणि सोयाबीन कापसाच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी हैराण झालेत। राजस्थान आणि UP मध्ये खतांच्या तुटवड्यावरून आंदोलन सुरू आहेत। देशात एकीकडे तरुण पिढी आपल्या भविष्यासाठी रस्त्यावर येते, तर दुसरीकडे ज्यांच्या जीवावर देश खातोय तो बळीराजा स्वतःच्या अस्तित्वासाठी आंदोलन करतोय।
शेतकऱ्यांनी स्पष्ट केलंय, आम्ही कायदा हातात घेणार नाही, पण आमचा माल MSPनं खरेदी होईपर्यंत एक पाऊल देखील मागे हटणार नाहीत। आता प्रश्न एकच आहे की मध्य प्रदेश सरकार या अन्नदात्यांचा आवाज ऐकणार की हे आंदोलन अजून पेटणार? तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा।